नागपूर शहरामध्ये एकीकडे डिझेल आणि पेट्रोलचा मोठा तुटवडा आहे, तर दुसरीकडे सर्वसामान्य नागपूरकरांना दिलासा असा की नागपुरातल्या सिटी बसेस ज्या आहेत त्या नियमित आणि सुरळीत सुरू आहे। मी सध्या आहे नागपुरातील सीताबर्डी परिसरातील सिटी बसचं स्टार बसचं जे बस स्टॉप आहे त्या ठिकाणी, आणि या सगळ्या बसेस ज्या आहेत त्या सुरळीत सुरू आहे। काही बसेस 10-15 मिनिटं अर्धा तास लेट आहे, परंतु बसेस जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य विद्यार्थी जे आहे की ज्यांच्या कॉलेजच्या बसेस बंद आहे, स्कूलच्या बसेस बंद आहे, त्या विद्यार्थ्यांना या सिटी बसेसचा मोठा दिलासा आहे। 2-2 तास उभं राहून लोकांना पेट्रोल आणि डिझेल मिळत नाही, अशा स्थितीत नागपूर शहरात जवळपास 250 पेक्षा जास्त या सिटी बसेस आहेत आणि त्या सिटी बसेस रेग्युलर सुरू आहे। त्याचा मोठा दिलासा लोकांना मिळतो आणि सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांना। काही विद्यार्थी माझ्यासोबत आहे। कुठल्या कॉलेजला जाते? लता मंगेशकर कॉलेज जाते। काल बस होती सुरळीत? हो, काल तर होते, मॉर्निंगला पण होते, इव्हनिंगला पण। आज मॉर्निंगला घराकडून मिळाली पण लता मंगेशकर कॉलेज जायला नाही मिळत आहे। इथे बस सुरू आहे, बसेस घरून बसेसमध्ये आली? हो, घरून बसेसलाच आली आहे। फायदा होतोय ना या बसेसचा? हो, होते ना। बसेस सुरू आहे म्हणजे काल सुरू होते, आज सुरू नाही आहे। आज तू इथेपर्यंत कशाने आली? बसनी चालली, पण सकाळची बस होती, आता इथून नाही चालली आहे। इथून चालले, काही बसेस लेट आहे। दादा, स्टार बसेस सुरू आहे? काल होती, आज नाही। आज काय बसेस सुरू आहे? आज काय भेटली नाही काही। हे सगळे ड्रायव्हर जे आहेत ते नियमित कर्तव्यावर आहेत, त्यामुळे या बसेस नियमित सुरू आहे। या सगळ्या बसेस आपण बघू शकतो बघा, सगळे हे चालक आणि वाहक या ठिकाणी आपल्या समोर आहे। सगळे सकाळपासून कर्तव्यावर आलेले आहे। सध्या डिझेल आणि पेट्रोलच्या टंचाईमुळे सर्वसामान्य नागपूरकरांना मनस्ताप सहन होतोय। त्या परिस्थितीमध्ये हे सगळे स्टार बसचे चालक आणि वाहक जे आहेत ते मोठा दिलासा देत आहे। सगळ्या बसेस सुरळीत सुरू असल्याची माहिती जी आहे ती दिली जात आहे। यांना गणेशपेठ आगारातून व्यवस्थित डिझेल मिळालेलं आहे, चालकही कर्तव्यावर आहे। त्यामुळे सिटी बस सेवा नागपुरातली सुरळीत सुरू आहे आणि त्याचा मोठा दिलासा विद्यार्थी आणि चाकरमान्यांना मिळतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।